शेतकरी मित्रांनो, मागीतल्या 5 ते 6 दिवसापासून अत्यंत कोडीमोल सध्या कांद्याला दर मिळतोय. तो म्हणजे 13, 14, 15, 16 रुपयेपर्यंत बरेच सध्या शेतकऱ्यांचा कांदा विकला जातोय. त्याचा उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही आहे. काय आहे याच्या मागीतलं कारण? मित्रांनो, याविषयी थोडक्यात माहिती घेऊयात. हे माहिती जे आहे ते खूप गंभीर आहे. ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात. मित्रांनो, काही शेतकऱ्यांच्या कांदा लागवडीला 5-6 महिने झालेले आहेत. जुलै महिन्यातली लागवड आहे, ऑगस्ट महिन्यातली लागवड आहे. आता सध्या तरी सप्टेंबर महिन्यातले सुद्धा कांदा काढणीला आले आहेत. काही शेतकरी काढत आहेत. मित्रांनो, 5 ते 6 महिने झालेले आहेत. शेतकरी सध्या कांदा काढणीस चालू आहे. बरेच शेतकरी सध्या घेऊन येत आहेत. काही शेतकरी विकले आहेत, पण त्यांचा खर्च मात्र निघालेला नाही. मित्रांनो, रोडवरती हवा मारणारा जर हवा मारला तर त्याच्या हातामध्ये आपण 2 ते 3 रुपये देतो, त्याच्या हातात पैसे पडतात. पण आपण सालभर 5 ते 6 महिने कांद्याला कष्ट केले, आपल्या हातामध्ये 1 रुपया जर राहत नसेल तर का शेती करायची? शेतकरी मित्रांनो, ही तुमची नाही, माझी नाही, तर अख्ख्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची ही परिस्थिती आहे. आणि काही जे बाकीचे उत्पादन शेतकरी आहेत, जसे की सोयाबीन, कापूस असेल, हे सुद्धा शेतकरी सध्या हवालदिल आहेत. कारण यावर्षी अतिवृष्टी झाली, नुकसान झालं, उत्पन्नामध्ये घट आली. मित्रांनो, सध्या मागटल्या 5 ते 6 दिवसापासून सर्वच बाजारपेठेमध्ये महाराष्ट्रच नव्हे तर बाहेरल्या राज्यातील अलवर असेल, महुवा असेल किंवा जे मध्य प्रदेश, राजस्थान येथील मंड्या आहेत, येथेसुद्धा आवक ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये सध्या वाढलेली आहे. मित्रांनो, निर्यात चांगली होते. दररोज बांगलादेशमध्ये 100पेक्षा जास्त गाडी निर्यात होतोय. कालसुद्धा 100पेक्षा जास्त गाडी बांगलादेशमध्ये निर्यात झाली आहे. आज सकाळीसुद्धा 52 गाडी निर्यात झाली आणि आता सध्यासुद्धा 47-48 गाडी जे घोडडंगा बॉर्डर आहे येथून निर्यात होते आणि जे हिली बॉर्डर आहे येथूनसुद्धा 14-15 गाडी निर्यात झालेली आहे. सोनामजी येथूनसुद्धा निर्यात झालेली आहे. म्हणजे मित्रांनो, बांगलादेशमध्ये सध्या 100पेक्षा जास्त गाडी निर्यात होते. दक्षिण भारतामध्ये सुद्धा चांगला कांदा एक्सपोर्ट होतो आहे. जसे की तामिळनाडू, बेंगलोर किंवा हैदराबाद असेल, कांजीपुरम असेल किंवा जे कर्नाटकमधील महत्त्वाचे बाजार आहेत तेथेसुद्धा आवक मर्यादित आहे आणि तिथूनसुद्धा कांदा एक्सपोर्ट होतो आहे दक्षिण भारतामध्ये आणि श्रीलंकामध्ये सुद्धा निर्यात होतो आहे. तरीही कांदा भावामध्ये घसरण का? शेतकरी मित्रांनो, मागटल्या 3 ते 4 वर्षाच्या तुलनेमध्ये पहा, 700-800-1000 गाडी निर्यात असायची तरी बाजारभाव मात्र स्थिर असायचे. मित्रांनो, जास्त लांब नाही, मागटल्या 2024मध्ये आपण जाऊयात. डिसेंबर महिन्यामध्ये आवक होती 700 गाडी, भाव होता 3500 रुपये. मी स्वतः 4200 रुपयाने कांदा डिसेंबर महिन्यामध्ये विकलेला आहे. तर तरीही सध्या आवक कमी आहे. 4 ते 5 दिवसापासून आवक वाढली म्हणून बाजारामध्ये घसरण का? मित्रांनो, शेतकरी आता एवढा हवालदिल आहे की उत्पादन खर्च जर सोडा, जो काढणीला केलेला खर्च आहे, बारदाना खर्च आहे, तो सुद्धा निघत नाही. मित्रांनो, मागटल्या वर्षी 30-32 रुपयाला नवीन बारदाना मिळायचा, पण यावर्षी 44 ते 45 रुपयाला कांद्याचा बारदाना झालेला आहे. यामध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान आहे हे दिसतंय. मित्रांनो, आज बाजारात बरेच शेतकरी नाराज दिसत होते. कारण वर्षानुवर्षे जर आपण नुकसानीमध्ये जात असेल तर कांदा किंवा शेती करायची का? कुणाला या जगाचा पोशिंदा दाखवण्यासाठी का जगाला जगवण्यासाठी? मित्रांनो, आपण जगाचा विचार करतोय, जग काय खाईल आपला कोणी विचार करते का? जसे की जनता असेल, राजकारणी असतील किंवा सरकार असेल, कोणी आपल्यासाठी आजपर्यंत धडपडले का? कांद्याला भाव मिळत नाही, कोणी अनुदान द्या, निर्यातीसाठी काहीतरी प्रोत्साहन द्या, कोणी आले का समोर? विरोधी पक्ष असेल, सत्ताधारी असेल, कोणी असो, आपल्याला देणे घेणे नाही. आपण या जगाचा काय विचार करायचा? मित्रांनो, रोडवरती हवा मारणारा जो असतो तो 5 रुपये हवा मारल्यानंतर घेतो. भंगार विकल्यानंतर तो 4 पैसे कमवतो. आपण 6 महिने तरी त्या कांद्याला झटलो का नाही? रोपापासून किंवा बियाण्यापासून आपण त्याला कष्ट करतो आणि ज्यावेळेस बाजारात घेऊन जातो त्यावेळेस आपल्या मालाचा भाव हा कमी होतो का? कशासाठी आपण हे एवढं कष्ट करतो आहे? मित्रांनो, मी एक कांदा उत्पादक शेतकरी आहे. जसे मी तुम्हाला सांगतोय तशी तुमचीही तळमळ आहे की आपण कष्ट करतोय, आपल्याला योग्य असा दर मिळत नाही. मित्रांनो, यामागं कारण महत्त्वाचं म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या आहेत. सरकारने जे केंद्रामध्ये
अमित शहा आहेत, यांनी सध्या व्यापाऱ्यावरती दबाव आणलेला आहे. मित्रांनो, आवक ही जास्त कुठेच नाही. 5 लाख क्विंटल आवक ही जास्त नाही. मागटल्या वर्षी 7-8 लाख क्विंटल आवक असायची, हजारापर्यंत गेली आहे. ही आवक ही जास्त नाही. पण जेवढा कांदा येतो आहे तेवढा सर्व विक्री होतो आहे आणि विकला जातो आहे. पण जे शेतकऱ्यांचं मात्र मरण होते असं दिसतं आहे. मित्रांनो, यामध्ये दोष शेतकऱ्यांचा नाही, कारण जर त्यावर्षी आपण जे लागवड करतो आहे, कांदा करतो आहे, जे बाकीचे पीक असते ते करतो आहे, पण उत्पन्न यावर्षी घटलेलं आहे. लागवड जास्त असली तरी उत्पन्न कुणाचंही जास्त निघत नाही. दररोज मी मार्केटमध्ये फिरतो आहे, बघतो आहे, आवक ही स्थिरच आहे असं म्हटलं तरी चालेल. मागील 2-3 दिवसापूर्वी आवक वाढली होती, जसे की नाशिक, नगर असेल, सोलापूर असेल किंवा अन्य मार्केट असेल, पण पुन्हा आवक ही स्थिर झाली आहे. मित्रांनो, सध्या एक्सपोर्ट मदुराई, कांचीपुरम किंवा जे रामेश्वरम येथे सुद्धा कांदा एक्सपोर्ट होत आहे आणि तिथून कांदा श्रीलंकेमध्ये जातो आहे. दुबईमध्ये 2 दिरहम एवढा भाव मिळतो आहे आणि पुन्हा इकडं बांगलादेशमध्ये 55 ते 58% एवढा भाव मिळतो आहे. पण तरीही बाजारामध्ये कुठल्याही प्रकारे तेजी सुधारणा दिसत नाही. मागटल्या 15 दिवसापूर्वी पाहिलं तर एवढाच भाव होता आणि निर्यातसुद्धा याच्यापेक्षा कमी होती. दररोज 50 गाडी एक्सपोर्ट होत होती बांगलादेशमध्ये, निर्यात होत होती. इकडंसुद्धा निर्यात होत होती. पण निर्यात ही 100पेक्षा जास्त दररोज गाडी निर्यात होते, तरीही बाजारामध्ये कुठल्याही प्रकारे सुधारणा नाही. दिवसेंदिवस 2 रुपयाने 1 रुपयाने घसरण होत आता तरी 15-16 रुपयेपर्यंत भाव आले आहेत. मित्रांनो, सध्या शेतकऱ्यांचं उत्पादन खर्चही निघत नाही, त्यामुळे आज शेतकरी खूप हवालदिल आहे. याच्या मागचं कारण आहे आवक जास्त नाही, आवक स्थिरच आहे. याच्या मागचं महत्त्वाचं कारण आहे सरकारने व्यापाऱ्यांवरती आणलेला दबाव. कारण त्यांना महानगरपालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत, त्यासाठी त्यांना निवडणूक ही जिंकण्यासाठी शेतकऱ्यांचा कांदा स्वस्त कमी किमतीमध्ये अगदी कवडीमोल भावामध्ये त्या ग्राहकांना कसा मिळेल याकडे सध्या सरकारचं लक्ष आहे. मित्रांनो, जेवढा कांदा बाजारात येतोय तेवढा विकला जातोय. जो खराब असेल, फकडे असेल, डागेल असेल, लहान असेल, कोणताही कांदा असेल घेऊन जा. तुमचा कांदा 1 रुपयाने 2 रुपयाने करून घेतला जातो आणि तो पुढे कांदा विकला जातोय. मित्रांनो, सध्या लहान कांद्याला तर मागणीच नाही. 3 ते 4 रुपयेसुद्धा फकडी, डागेल या लहान कांद्यालासुद्धा घेत नाहीत आणि त्याचं कापणी खर्च असेल किंवा बाजारात घेऊन जाण्याचा खर्च असेल तो सुद्धा निघण्यास सध्या तयार नाही. आणि तो कांदा कोण घेत नसल्यामुळे जो कांदा मोठा कांदा आहे तो जर 13, 14, 15 रुपयाने जर मिळत असेल, तुमचा लहान कांदा कोण घेईल महाग? त्यामुळे सध्या मोठ्या कांद्याला घेत आहेत, लहान कांद्याला घेत नाहीत. मित्रांनो, सध्या या कांदा भाववाढीवर आणलेला दबाव आहे तो म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीने सरकारने आणलेला दबाव. यामुळे सध्या कांदा भाव कमी होत आहेत आणि संक्रांत आलेली आहे, त्यामुळे सुट्टी येतील, आवक वाढतील या भीतीने शेतकरी सध्या लहान कवळे कांदे सध्या काढताना दिसत आहेत. मित्रांनो, विनंती आहे, आपला कांदा जर काढणीस परिपक्व झाला असेल तरच काढा आणि जर आपला खर्च निघत नसेल तर कांदा बाजारात विकून काय उपयोग आहे? मित्रांनो, जर भाव जर 15 रुपयाच्या आत आले तर कांदा काढणी योग्य आहे का? काढावे का ठेवावे याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करू शकता. आणि मित्रांनो, माहिती आवडली असेल तर काही प्रतिक्रिया देऊ शकता. धन्यवाद.